सर्व सेवक सेविका व बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। तर आज प्रकरण 14 बघणार आहोत आपण 3 शब्द बघा। तर बाबांनी सांगितलं, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निरांकार बैठक होत होती। प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे त्या मार्गाने सेवक वाढत गेले तसतसे तेही त्या बैठकीला उपस्थित राहत असत। या बैठकीत बाबा निरांकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत। प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत। याच निरांकार बैठकीत निरांकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता त्यांच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता 3 शब्द दिलेले आहेत। पहिला म्हणजे सत्य बोलणे, दुसरा म्हणजे मर्यादा पाळणे आणि तिसरा म्हणजे प्रेमाने वागणे। शब्द भगवान आहे, शब्द हे भूत आहे, शैतान आहे। सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहे। फोटो देताना ते सेवकांना सांगत असत की कुटुंबात सत्य, मर्यादा व प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून वचन घेत असत। त्याचबरोबर वाईटाचा नाश करण्याबाबत सुद्धा सांगत असत। याप्रमाणे आजच्या प्रकरणात 3 शब्द बघितले। त्या 3 शब्दांचे महत्त्व आणि आपली 3 शब्दांचे मार्गदर्शन आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सर्वांना माझा नमस्कार, धन्यवाद।